टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भाऊ आहे का तुम्ही फ्री? हा, कोण कोण बोलते म्हणलं? बोला. शीतल शेळके बोलत आहे मी, गणेशपूर वर्धा जिल्ह्यामधून. शीतल शेळके, वर्धा जिल्ह्यामधून. बर आमचा ना असा म्हणजे फॅमिली मॅटर आहे. बर तर खूप मी प्रोसिजर केले पण नाही का काहीच म्हणजे फायदाच नाही झाला. माझे एकही नाही का पोलीस स्टेशन पर्यंत इथपर्यंत म्हणजे खूप दूर दूर पर्यंत गेली. मग नाही का तुमचा म्हणजे मला फेसबुकवर हे टायगर ग्रुप म्हणून हे दिसले. मग मी त्या आपल्या चेतन भाऊचा फोन नंबर घेतला आणि त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला. तर तुमची खूप हेल्प पाहिजे होती भाऊ. बर लग्नाला किती वर्ष झालं? 6 वर्ष झाले. फॅमिली मॅटर्स आहे ना? हो. 6 वर्ष झालं. मुलं? मुलं, एक मुलगी आहे 5 वर्षाची आणि आता एक मुलगा आहे 1 वर्षाचा. म्हणजे माझा मुलगा जन्मला ना तेव्हापासून हे वाला मॅटर आहे. ते काय विषय नेमकं काय आहे? नेमकं म्हणजे माझे माणूस नाही का ते ठेकेदारी नाही का, हम्म. ते साईडा घेत होते. तर मग ते नाही का त्यावाल्या बाईच्या घरापाशी साईड घेतली आणि तेवढ्यात नाही का माझी डिलिव्हरी पण आली. आणि तेवाली बाई माहितीये का सगळं म्हणजे चालू बाई आहे. तिचे हसबंड माहितीये का सीआरपीएफ मध्ये आहे, चंद्रपूरला ड्युटी आहे त्यांची. हम्म. आणि तिची बहीण मुंबईची ते पोलीस नाही, लहान बहीण. हम्म. आणि त्यावाल्या ताई एससी समाजच्या आहे आणि नाही का तेवाले त्यांचे हसबंड तेली आहे. हम्म. तर त्याचं नाही का लव्ह मॅरेज आहे. अजूनही सासू सासऱ्याने ऍक्सेप्ट केलं नाहीये ती बाई अशी आहे बा म्हणून. आणि मी तिच्या नवऱ्याचा खूप दुरून दुरून शोध लावला. मला 1.5 महिन्याने तिच्या नवऱ्याचा नंबर भेटला. तर तिचा नवरा का म्हणते जसं चालते तसं चालू द्या म्हणते, तुम्ही काही याच्यात पडू नका म्हणते. त्याला घरी बी नाही येऊ देत, काही नाही, लेकरांपासून दूर ठेवते. आणि मागं जेव्हा मग माझी डिलिव्हरी झाली होती ना तेव्हा तो घरी येत होता ना, तर मग त्याला म्हणे सिलेंडर नाही आणायचं म्हणे, गॅस नाही भरून म्हणजे गॅस भरून नाही आणायची म्हणे, बिल नाही भरायचं म्हणे. तो तसाच वागते तिच्याच म्हणण्याप्रमाणे. ना आता नाही का तिच्याच घरी आहे तो 6 महिने झाले. मला एक सासूबाई आहे, माझ्या करणार कोणीच नाहीये. माझे आई बाबा पण गरीब आहे. मी सगळं पोलीस स्टेशन हे ते सगळं फिरली पण नाही का काहीच उपयोग नाही झाला. त्यानं पैसे भरून हे केलं. माझी 2 लहान लहान मुलं आहे. एसपी ऑफिस मध्ये पण गेली होती पण त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये पाठवलं पुन्हा. ते पोलीसवाल्यानं तेवढी काही हे म्हणजे केअर नाही घेतली. रडू नका ताई, रडू नका. आणि तुम्हाला खूप गंद्या गंद्या शिवा देते. मला काही घेणं देणं नाही म्हणते लेकरांचं, ते काही घेणं देणं नाही म्हणते. माझ्या सासूबाई आहे इथे आणि बोला तुम्ही त्यांच्यासोबत थोडंसं. हो रे बापू रे, खरा असतील मा तर हे एवढं मॅटर सवाल कर मा. असे लहान लहान लेकरं आहे आणि तिचाही नंबर आहे आणि याचाही नंबर आहे. येऊच नाही देत. कालचा वाढदिवस झाला तरी महालक्ष्म्या होत्या तरी येऊ नाही देत. मला असं मारलं माय असून. तुम्ही कोण बोलताय? आ तुम्ही का म्हणता? तुम्ही कोण बोलताय म्हणलं? हॅलो. हा, कोण बोलतोय म्हणलं? तुमची आई बोलते सोबत का? हो, माझ्या सासूबाई आहे त्या. सासू आहेत का? हो, म्हणजे त्याच्यावाल्या आई वे. बर, तुम्ही दोन्ही होऊन बोलाला का फोनवर? हो, म्हणजे मी इकडे आहे ना त्यांच्यासोबत. बर बर. माझा बाबू जन्मला तेव्हापासून आहे, काल 1 वर्षाचा झाला तेव्हापासून हे वाला मॅटर आहे. आणि हेच नाही होत आहे, क्लोजच नाही होत आहे हे वाला मॅटर. खूप ठेवाली बाई बदमाश आहे, येऊ नाही देत घरी. असं घेरून ठेवलं आणि ते त्याईले जसं बोलायला लावते ना तसंच बोलते ते. सकाळपासून नशेत राहते, काही काही बोलते जर आपण फोन केला तर. पोलीस लोकांनी तेवढी काही केअर नाही घेतली. बर. हो, तुम्ही काही करा ना भाऊ हेल्प. मिस्टरचं नाव काय म्हणलं तुमच्या? काय म्हटलं? तुमच्या मिस्टरचं नाव? उमेश शेळके आहे. उमेश शेळके. उमेश शेळके का? हो. बर. आणि त्याला बाईकडले सीआरपीएफ मध्ये आहे पण ते एवढे म्हणजे स्पष्ट त्यांना म्हटलं का असं असं मॅटर आहे बा म्हटलं, एवढं क्लिअर सांगितलं नाही. पहिल्यांदा 2-3 वेळा. आता ठेवाले काम नाही. माई बायको धंदा करो म्हणते, अगर काही बी करो म्हणते, तुम्हाला काय करावं लागते म्हणते, जसं चालते तसं चालू द्या म्हणते. असे बोलले तिचेवाले हसबंड. मला मी मुद्दा समजला नाही ताई. तुमचं नवरा दुसऱ्या महिलेसोबत हो, दुसऱ्या महिलेसोबत फसून आहे. बर बर.
त्याच्या नवऱ्याले काहीच घेणं देणं नाही आहे ह्यावाल्या अशा करते तर. हम्म, हो, त्यावाल्या बाईला एक मुलगा आहे 10 वर्षाचा. हम्म, ती बाई 37 वर्षाची आहे, हे 30 वर्षाचे आहे. हम्म. हो, कोणी म्हणणार नाही यायले हे मॅटर आहे म्हणून. आणि जेव्हा पहिल्यापासून यायचं चालू लागलं ना, हम्म. मग मला म्हणत होते म्हणे तू म्हणे इथं माझ्यासोबत बसायची लायकी नाही म्हणे. तू ना म्हणे माझ्यासमोर बसायचं नाही म्हणे. मी जेवढं बोलतो म्हणे तेवढंच माझ्यासोबत बोलायचं म्हणे. बाकी बोलायचं नाही म्हणे. मी कुठं जातो का जातो हे विचारायचं नाही म्हणे. तुला घरात खायला भेटन म्हणे न राहायला भेटन म्हणे. लेकरं पाहायचे म्हणे तेवढ्यातच खुश राहायचं म्हणे. पण हा घरी किराणा नाही आणि काही नाही, कामाला नाही आता जात, काही नाही, नुसतं तिच्या घरी राहते. आणि आता तर त्यानं 6 महिने झाले घरी येणं बंद केलं. हम्म. हम्म. त्या बाईच्याच घरी राहते. ती बाई वर्धेला राहते इकडे. आणि आम्ही खेडेगाव गणेशपूर आहे एक पिपरी मेघे जवळ. आम्ही त्या गावला राहतो. ती बाई वर्धेला राहते. आई वडिलाचं पण आईचं पण नाही ऐकत का तो? नाही, आईचं नाही ऐकत. आईला तर किती वेळा मारायला धावले. त्याची तर 4-5 वेळा तर नड्डीच पिचकली जी. दारू पितोय का? हो, दारू म्हणजे त्यावेळेला बाईनं पूर्ण आहारी पाठवले म्हणजे केल्यासारखं केलंय. आधी नव्हता पेत तो दारू. बर. हो, आधी दारू नव्हता पेत. आता तर 24 तास दारूच पिऊन राहते. आणि पूर्ण गावामध्ये माहिती आहे गोष्ट, कोणालाच नाही ऐकत ना काहीच नाही ना कोणी मला समजवणार अजून पैदाच नाही झाला म्हणते ह्या जगात. किती दिवस झाले निघून गेले ते? ते आता 6 महिने झाले त्या बाईच्या इथं राहत आहे ना. ह्या मॅटरला 1 वर्ष झालं भाऊ. घरी घरी किती दिवस झाले येत नाही? 6 हा? महिने. हम्म. हो. मग ते समोरच्या महिलेचं लग्न झालेलं आहे ना? हो, समोरच्या महिलेचं लग्न झालंय. एक मुलगा आहे तिला. असं असं वेड्यासारखं करतोय? काय म्हटलं भाऊ? असं काय वेड्यासारखं करतोय मग? हो ना, काय माहित तिचा नवरा इथं राहत नाही ना. त्याची ड्युटी आहे चंद्रपूरला. तो येत नाही इथं महिना. हम्म. हो. काय नवरा त्याचं काय ड्युटी? तिच्या नवऱ्याची ड्युटी चंद्रपूरला सीआरपीएफ मध्ये आहे म्हणते बा ते चंद्रपूरला गोंदियाला. हम्म. तिच्या नवऱ्याचा पण नंबर आहे, त्यांचा पण नंबर आहे माझ्याकडे. तिचा नवरा डायरेक्टच मला असं म्हणते का जसं चालते तसं चालू द्या म्हणून. हम्म. हो, त्याला ते व्हिडिओ कॉलचं ते चॅटिंग पाठवली ते ह्या दोघांची गंदी तरी त्यानं काहीच रिप्लाय नाही दिला. माझी बायको तशी आहेच नाही म्हणते. हम्म. माझ्या बायकोला म्हणते मी ओळखतो म्हणते चांगल्याने. मग तुमच्या नवऱ्याचा नंबर आहे का आता? हो, नंबर आहे ना. सांगा नंबर त्याचा. हो. 78 एक मिनिट. 78 87 87 45 हम्म. 69 हम्म. 32. नाव काय यांचं? उमेश शेळके. उमेश शेळके. आणि तुमचं? हो, त्याचं वाला उमेश शेळके आहे. आता पण त्या बाईच्याच घरी आहे ते वाले. त्या लेडीचं नाव काय? शिल्पा लोकरे. शिल्पा लोकरे. लोके. हो ना, त्यांच्या हसबँडचा आहे संदीप लोकरे. आता तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये असता, तुमचा नवरा निघून गेले कुठं? त्यावाल्या बाईच्याच घरी आहे. इथं आपला आलोडीला म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये ते नेटके वर्कशॉपच्या मागे आलोडी असं आहे ते तिथे. ते बर तिथे आहे त्यांचं घर, अंजना माता मंदिर पाशी. बर. शेळके का तुमचं नवऱ्याचं नाव? हो, उमेश शेळके. उमेश शेळके. आणि तुमचं? माझं शीतल शेळके. बघतो थांबा. उमेश शेळके का? हो. This call is now being recorded. हॅलो, हा उमेश शेळके बोलतोय का? हो ना. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला ना सर. माझ्याकडे तुमच्या आईची, तुमच्या बायकोची कंप्लेंट येते वारंवार. कम से कम आता 2 दिवसापासून फोन येतोय त्यांचं. काय विषय? तुम्ही कुठल्या दुसऱ्या लेडीज सोबत काय हाय म्हणते, तुम्ही बाहेर राहून 6 महिन्यापासून, काय विषय? सर ते कोर्टात मॅटर आहे. कोर्टात गेली आहे पोलीस स्टेशन मधनं, तर ते कोर्टातून पाहिजे ना सर मी. काय काय? पोलीस मधनं. जर नेटवर्क मधून बोला, आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हॅलो. आपल्या सेलू पोलीस स्टेशन मधून माझी कंप्लेंट होती. 3-4 कंप्लेंट आहे सर माझ्यावाल्या. बर सांगवी पोलीस स्टेशनला. बर. हॅलो, आवाज येत नाही, नेटवर्क मधून बोला.
हा सर बोला ना, आता आवाज येत आहे. नेटवर्क मध्ये थोडस. हॅलो. आवाज नाही येत आहे का? हा येतोय आवाज. थोडस नेटवर्क मध्ये येऊन बोला. मध्ये माझ्यावाले कंप्लेंट केल्या होत्या, यांनी कंप्लेंट केल्या होत्या, ते कोर्टामध्ये केस गेली आहे, तर ते कोर्टातून पाहिजे. तुम्हाला कशाला कॉल करताय सर? मला कॉल म्हणजे मी पोलीस डिपार्टमेंटचं पण आणि सामाजिक पण काम करतोय मी. माझं म्हणणं एवढंच आहे की आईला पण तुम्ही सोडून, बायकोला पण सोडून, मुलांना पण सोडून तुम्ही बाहेर राहताय. योग्य आहे काय? योग्य तर नाही आहे सर, पण ते सिच्युएशन घरची आहे ना सर. सिच्युएशन घरच्यानुसारच बघायला लागेल ना सर मला. सर स्वतःची आई स्वतःच्या पोराला सांभाळू नाही शकत, स्वतःच्या पोराला वाईट बोलू शकते, मग पोरगा काय नाही बोलू शकत सर? चिडल्या गेल्यानंतर पोरगा पिऊन जरी असला किंवा साध्या याच्यात जरी असला तरी तो पोरगा चिडल्यावर तसंच बोलणार आहे ना सर ते. आणि बायको पण स्वतःची बायको सर केस धरून लाथ मारते का स्वतःच्या नवऱ्याला भांडणामध्ये? का ते ओढण सर? मुलं आहे, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. हो ना सर. आई असते, आई आपल्याला जन्म दिलेले असतात. आई थोडं काय बोललं तर समजून काढायचा मार्ग असते. मग तुम्ही डायरेक्ट सिच्युएशन तुम्ही सोडून दुसरीकडे जाऊन राहताय म्हणल्यावर चुकीच आहे ना. सर ते सगळ्याचेच प्रॉब्लेम असते, काही काही असते ना सर, काही प्रॉब्लेममुळेच मी बाहेर राहत आहे सर. तुम्ही विचार करा. स्वतःच्या ऐका ना सर. शिक्षण काय झालंय तुमचं? माझं 12वी झालंय. वय किती आहे तुमचं? 31 वर्ष आहे सर. 31 वय आहे तुमचं रंजिता, आणि 12वी शिकलेलं आहे का? अनाडी नाही तुम्ही दादा. आई आहे. नाही मग अनाडीचा फायदा घेताय ना सर, अनाडी म्हणून फायदा घेताय. नाही असं नका करू. तुम्ही चुकीचं वागताय. शेवटी तुमची आई असते, आई आपल्याला जन्म दिले असतात. जन्म दिलेली असते सर. स्वतःच्या पोराला एवढा खराब देत असते का? दोन गोष्टी जो गोडीत बोललो ना, पूर्ण विषय समजून पूर्ण मॅटर मिटून जात असतो. स्वतःच्या आई वडिलाला सोडून तुम्ही बायकोला सोडून, मुलांना सोडून दुसऱ्या लेडीजकडे जाऊन राहताय म्हणल्यावर चुकीच आहे ना. कुठं पाहिलं सर, कोणा पाहिलं सर दुसऱ्या लेडीजकडे जाऊन राहते म्हणून मी? हा सांगायला की ते तुमची आई आणि तुमची बायको पण सांगायला त्यांनी. काय प्रूफ आहे सर त्यांच्याकडे? काय प्रूफ आहे सर त्यांच्याकडे? मी दुसरीकडे जाऊन राहतो, इथं राहतो, तिथं राहतो. मी तर बाहेरच होतो सर. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बाहेर जाऊन राहताय म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे. आता सर त्यांचं मॅटर जे आहे ते कोर्टातून आहे, तर कोर्टातूनच पाहायचं ना म्हणा. मला कशाला फोन करता म्हणा तुम्ही म्हणा. कोर्टामध्ये काय मॅटर तुमचं? त्यांनी केस टाकली सर कोर्टात माझ्यावर. काय म्हणून टाकली ती? तेच अशीच मारझोडीची, दारू पिऊन तमाशा करते, हे करते, ते करते. मी काहीच नव्हतो करत सर. यांनी जे सहभाग घेतला ते गावातल्या लोकांची सहमती घेतली आहे सर. आणि गावातल्या 100-200 लोक घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये अख्ख्या तमाशा करत होत्या. मग त्यावेळेस तर मी एकटाच होतो ना सर. मग तेव्हा नाही केला का सर तुम्हाला कॉल यांनी? हा असा वागत आहे म्हणून? एवढं आता हे मॅटर तर 1 वर्ष झालं सर या मॅटरला. मी आणि हे स्वतःहून मला कॉल करत आहे सर. मी बाहेर आहे तरी मग कॉल करायचा विषयच नाही ना सर मला. मी काही करू ना. मग आजपर्यंत नाही केला सर. 6 महिने बाहेर होतो तर मी. मग आजपर्यंत तुम्हाला कॉल नाही केला ना. आज कसा का केला सर 1 वर्षाच्या नंतर? आज कमीत कमी 1 वर्ष होत आहे मी बाहेर यायचं. म्हणजे तुमचं म्हणणं काय? आता म्हणणं काय? 6 महिने झाले म्हणतात. 1 वर्ष नाही, मला 6 महिने झाले म्हणतात. सर एक मिनिट ऐकून घ्या शेळके. हा सर. तुमच्या मुलांना, तुमच्या मुलीला, तुमच्या आईला, तुमच्या बायकोला गरज नाही का तुमची मग? हा सर नाही सर, तेव्हाच ते अशा करताय ना सर. स्वतःच्या पोराला एवढा सराप देऊन आहे सर का तुझ्या किडे पडन, तू मरशील, तुझी डेड बॉडी घरी नाही येईल, असं सुद्धा बोलले आहे सर. पूर्ण रेकॉर्डिंग आहे सर माझ्याजवळ. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे असेच त्या तू घरी आला, पांढरा फट पडला, दारू पिते, हे करते हे करते. दारू कोण नाही पितो सर सांगा बरं तुम्ही? दारू प्यायचं नाही ना. दारू पिऊन काय चांगलं होतं का? नाही होत ना सर चांगलं, पण शौक असते तो कोणाकोणाला. आणि मी काही ठीक आहे लोकल दारू नाही पित सर. तमाशा काही करत नाही. ब्रँडेड दारू पित असतो सर मी. ब्रँडेड दारू प्यायला मला समजते ना सर. सर मला पण समजते ना माझी फॅमिली कशी वागवायची होती, काय वागवायची होती सर. दारू प्यायला पैसे कुठून आणता? जॉब काय करतो तुम्ही? हो सर जॉब करतो मी. काय जॉब करतो? आता तर सध्या तर जॉब सोडला आहे. कुठे पण काही पण कोणतेही काम करून जगत आहे सर मी. कुठले पण ब्रँडेड प्या, दारू प्या. शेवटी दारू ते अल्कोहोलनं दारूचं कोणाचं चांगलं झालेलं? दारूचं पूर्ण तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद केलं का नाही त्यामध्ये? तर बघा तुमचं पूर्ण संसार पूर्ण बर्बाद केलं दारूने. दारूनं काय मोठं होणार आहे? आई असते आपले, बायको असते, मुलं बाळ आपले असतात. असं नसते दादा. त्या पद्धतीने ठेवायला पाहिजे ना सर त्यांनी काहीतरी मार्ग. असं चुकीचं तुम्ही सर तुम्ही बोलत कुठं नाही सर, बोलत कुठं नाही तुम्ही. मार्ग तुम्ही चुकीचं काढाला. हे चुकीचं योग्य आहे. तुम्ही आई असते आपल्याला. आई मारली तर बी, भांडलं तर बी थोडंसं ऐकून घ्यायचं. सर तुमचा पत्ता सांगा बरं. काय म्हणतो? तुमचा पत्ता सांगा म्हटलं. माझा पत्ता आहे तुळजापूरहून पूर्ण भारतभर काम करतोय. युट्यूब, फेसबुकला माझ्या नावानं सर्च करा तुम्हाला तिथे माझा ऍड्रेस पूर्ण भेटून जाईल. तुमचे
बायको म्हणजे ती ताई तुमची युट्यूबवर का फेसबुकवर नंबर काढले वरती, तिथून बघून फोन केले. रोजचे माझ्याकडे असे हजारो मॅटर असतात. डायरेक्ट फोनवरच त्यांना मदत करत असतो. मला सांगा, तुमचं काय मदत करू, मला काय त्यामधून काय धन दौलत भेटणार आहे का? मला काहीच मदत नाही पाहिजे सर तुमची वेळी. मदत पाहिजे म्हणजे तुमची तुमचं मदत ऐकून त्यांना तर घ्या पाहिजे ना. माझं. तुमच्या बायकोचं एवढंच म्हणणं आहे, आईचं रडारडायला येतं, तुझी तुमची आई तुम्हाला जन्म दिलेला आहे, ते त्याचा अधिकार आहे आईचं. मारले तरी मार खाऊन घ्यावं, शिवा दिले तरी शिवा खाऊन घ्यायचं. त्यांना जर बोललं तर आई असं बोलू नकोस तू, दोन गोष्ट गोडीनं बोललो ना तर विषय मिटून जाईल. असं नसते. अरे तुम्हाला तुमची गरज आहे सर, त्यांना. ते किती वेळा बोललो तुम्हाला मदतीची गरज नाही, तुम्ही बरोबर ठीक आहे मान्य करतो मी, पण तुमच्या बायकोला, तुमच्या आईला गरज आहे तुमची. ते रडून फोन केलीत मला. त्याचा अर्थ तुम्हाला समजते का मी काय बोलतोय तुम्हाला? तुमची गोष्टी मी ऍग्री करतो, ठीक आहे. तुम्हाला भांडणिले, शिवा दिले तुमची आई, हो ठीक आहे, सगळ्या गोष्टी ऍग्री करतो मी. चुकीचं केले त्यांनी. मी त्यांना फोन करून बोलतो त्यांना, हे असं काय करू नका मुलगा. तुम्ही एकटे जाऊ का, दोन भाऊ तुम्ही? किती भाऊ तुम्ही? ते तर मी एकटाच आहे सर. ते तर मारायचे धमकी देतो सर मला. बहिणी किती तुम्हाला? एक आहे, लग्न झालंय, मॅरिड आहे दोघं पण. मग विचार करा. असं का तुमच्या आईला, मुलाला, बायकोला तुमची गरज आहे, रडालीत तिने, असं नका करू. त्यांना बोलतो मी. त्यांनी तुम्हाला काय जरा वक्तव्य जर चुकीचं बोललं तर माझं एवढं आश्वासन तुम्हाला देतो, तुम्ही तिथे राहू नका. बस एकदा आणखी संधी द्या त्यांना. चुकीचं काय मत, चुकीचा माणूस असतो, काय तर चुकी होतात माणसाकडून, चुकीचा कटपुतळा असतो माणसाकडून, काय तर मार्ग चुकीचा निघत असतो. आणखीन संधी गेली नाही, आणखीन संधी. कसं माहिती आहे का, तुमची 12 भानगडी राहू द्या, मी मान्य करतो तुम्हाला चुकीचं केले. तुमची बायको म्हणताव, तुमची आई म्हणताव ना, ठीक आहे. तुम्हाला काय काऊन केलं असेल सर? स्वतःची माय स्वतःच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये दाबते का? हे अंदर करू शकते का सर? तुम्ही सांगा बरं. माझा काही त्रासच नव्हता तेव्हा. आता चुकीचं झालं असेल. दुसऱ्याच्या पाया लागायला कसं जाणार आहे सर? दुसऱ्याचा फॉर्म घेऊन दबेल होतो का मी? लाचार नाही ना सर. म्हणजे पोलीस स्टेशनला घेऊन काय केले तुम्हाला? हा, पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तुम्हाला काय केले त्यांनी? कोणी? त्यांनी ते काय करणार आहे सर मला? त्यांच्याकडे ते 200-300 लोक होते, मी एकटाच होतो. त्याच्यामध्ये कोण मोठं होतं का? असं नका करू. त्यांना तुमची गरज आहे. विषय मिटून टाका. माझ्या म्हणण्याचा एकच उद्देश आहे सर आता, की यांनी मला कोर्ट कचेरी दाखवलं, पोलीस स्टेशन दाखवलं, मी तिथूनच पाहिजे. बस विषय संपला यांचा. काय तर कोर्टामध्ये काय दाखल केले तुमच्या विरुद्ध त्यांनी? अरे त्यांनाच विचारा सर, त्यांची कंप्लेंट आहे. त्यांनी पहिलं पुरेपूर त्यांचा हे घेऊन घेतला असेल सर तुम्ही. नाही, कोर्टामध्ये काय कंप्लेंट वगैरे केलेलं मला काही सांगितलं नाही. ते तुमच्याकडून विचारतोय मी. पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट कशी घेतली सर तुम्ही? मला सांगा ना, काय म्हणून तुम्हाला दाखल केली गुन्हा त्यांनी तिथे? मला काय माहित नाही सर. कंप्लेंट त्यांची आहे, त्यांना पहिलं पुरेपूर विचारायला पाहिजे होतं सर परस्पर. उमेश शेळके, तुमची आई आणि तुमची बायको कंप्लेंटच्या बद्दल मला काही बोलले नाहीत. त्यासाठी तुम्हाला विचारतो, काही म्हणून कंप्लेंट केली तुमच्यावर? ते नाही सांगू शकत ना सर मी. माझी कंप्लेंट नाही सर तुम्हाला. मी नाही सांगू शकत तुम्हाला. त्यांना विचारू शकता सर तुम्ही. म्हणजे हे कंप्लेंट केलीत का, आम्हाला सोडून दुसऱ्या बाईसोबत नातं ठेवलंय म्हणून, हे म्हणून कंप्लेंट केलीत का? ते नाही आहे कंप्लेंट. ते फक्त आता ते लोकांना सांगण्यासाठी आहे, त्या बाईसोबत राहते, हे करते ते करते म्हणून. मग दुसरं काय माहित नाही ना. ते मारझोड, दारूचं हे ते शिवीगाळ करते, घरी येत नाही. घरी समजा 12-12, 1-1 वाजता येते, स्लॅबवर जाऊन झोपते. काय म्हणते बा, आणि हा वाला त्या बाईसोबत जाऊन झोपून येते. त्या बाई 1756 रांडा पोटल्या आहे, हे आहे ते आहे. माझ्या काय धंदा आहे का सर? मी कामधंदा सोडून रांडायच्याच मागे लागणार होतो का? हे बोलण्याची हे आहे का सर, रीत आहे का ते बायकोची आईची? एक कॉमन गोष्ट आहे, लय मोठी गोष्ट नाही. दारू पिऊन काही भांडणं नाही काही. रोजचे लोक, रोजच्या फॅमिलीमध्ये लोक, 1000 लोकांच्या फॅमिलीमध्ये होत असतात. पण तुम्ही एवढं लावून घ्याला नाही, चुकीचं आहे. 6-6 महिने, 1 वर्ष मला बाहेर तुम्ही असं म्हणल्यावर तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला जन्म कशासाठी दिले? अहो तुमची आई, नाही तुमची आई जन्म कशासाठी दिली सांगा ना मला तुम्ही. दारूचा विषय जाऊ द्या, तो विषय सोडला. बरं यायनं पाहिलं का सर मला कोणासोबत झुकतं नाही? आणि हे जे इन्क्वायरी आहे गावातल्या लोकांजवळ माझी शेअर करून राहिले या दोघे जणी. मग पाडून येते, चड्डी पाडून येते, हे करते. मी काय म्हणतोय शेळके, तुमच्या आईने तुम्हाला जन्म नाही दिले असते, तुम्ही पाहिलं असतं का तुम्ही? अरे जन्म देता आई कशी राहते सर? अशी बोलते का स्वतःच्या पोराले? कुत्र्या, भाकऱ्या, बोकड्या, भाडव्याशिवाय बोलत नाही. ते किडे पडन ते दिमागात का मस्त कुठं पडन असं सांगितलं तिने मला. मग तुमचं म्हणणं काय? तुम्ही मग काय तुम्ही घरी जाणार नाही का? कुठे? मी माझी तर लायकीच नाही ठेवली घरी. तू येऊच नको म्हणते घरी. मी ठीक आहे, मग एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जाता का मग? काय म्हटलं सर? मी समजून सांगतो तुमच्या आईना, तुमच्या बायकोंना जावा म्हणतोय मी. कुठे? तुमच्या घरी.
मला भेटायचंच नाही सर त्यांना. आता मी डायरेक्ट पोलीस स्टेशन मधून पाहिजे आणि त्याने अजूनही 400-500 लोक घेऊन यावचे ठीक आहे आणि कोर्टातून पाहिजे सर. ठीक आहे चालते. ओके. हा ठीक आहे सर. हॅलो हॅलो, हॅलो बोला ना. ताई, तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे काही भांडणं वगैरे, तुमचे सासूबाई, तुम्ही भांडणं वगैरे केलेलं आहे का तुम्ही त्यांना? नाही भांडण नाही ठेवायला नाही का, आमच्यासोबत वागेच नाही ना. मला फोन नाही करायचा, माझ्यासोबत बरं बोलायचं नाही. मी कुठं पण जावं मला फोन घेऊन आलाच नाही पाहिजे अजिबात. तर हे सगळं म्हणे, म्हणून मग आईचं म्हणणं असं पडलं का तू माझ्या सुनेला म्हणते बा का फोन नाही करायचा, हे नाही करायचा, तर असं ते काय मॅटर आहे बा. तो आणि म्हणतोय माझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल केलेली त्यांनी. हो, तर काहीच नाही केलं. याईने पैसे भरले आणि त्या पोलीस लोकांनी काहीच नाही केलं, रिक्सच नाही घेतली. फोन फोडला माझावाला, त्याच्यामध्ये पूर्ण प्रूफ होत होतं. खुर्च्या फोडल्या आणि आईला तर असं अद्दर उचललं ना, असं आपटलं. आणि मग मी नाही का असं आरडाओरडा केला. मग आता अशी येतेच ना शेजारचे, तर म्हणे गुंडे बोलवले म्हणे, माराले म्हणे, असं तसं. आणि नाही का जेव्हा मी बँक मध्ये गेली होती ना, तर मी तिकडून येत होती ना, तर ते दोघं नाही का मला आडवे झाले, मला मारण्याचा प्रयत्न केला आमच्या गावच्या रस्त्यावर. तर मग माझं ते डिलिव्हरीचं सांग होतं, तेव्हापासून मला हे टेन्शन आहे ह्या दोघांचं मॅटरचं. तर मग माझ्यावाला डोक्यामध्ये फरक वगैरे पडला होता. मग 2 दवाखाने झाले भाऊ माझेवाले, पूर्ण गावामध्ये माहित आहे. मग तेव्हा मी हे रिपोर्ट दिली, नाही तर मी रिपोर्ट वगैरे दिलीच नव्हती. त्यांना म्हणते माझ्या विरुद्ध कंप्लेंट दाखल केली दादा त्यांनी. आई मला उचका पाचका बोलते, बायको माझी उचका पाचका बोलते, पूर्ण गावामध्ये माझं पूर्ण कॅरेक्टर लेस केली तसं म्हणते त्यांनी. नाही, पहिलेच यायचं नाही का, पूर्ण मला गावातूनच हे वाली गोष्ट माहित पडली. मी माहेरी होती, माझी डिलिव्हरी ऑपरेशन झालं तर, आणि त्याचं नाही का हे लफडा चालू होता. आणि त्याचं नाही का हे वाला लफडा, मग मला नाही का त्याच्या मित्राकडून माहित पडला. अशा पूर्ण गावामध्ये लिकेज होती त्याची वाली गोष्ट, आणि त्यानं स्वतःच सांगितली. पूर्ण चॅटिंग वगैरे गंदी. मी इथं झोपून असताना व्हिडिओ कॉल, आणि मग तुम्ही इथं नका झोपू, तर ते वाले तर बंद. पावसाळा न हिवाळा गेल, पूर्ण वर्त काढला त्यानं 2-3 महिने. हो, 3-4 महिने, 2 महिने याचे आणि 2 महिने थंडीचे. तर वरत झोपले ना, आता 6 महिने झाले ते तेव्हाचे त्याच बाईच्याच घरी आहे. आणि आता 1 महिना नाही का आले होते ते वाले इकडं, म्हणे ते वाली बाई मारते म्हणे, अशी करते म्हणे, लेकरापाशी येऊ नाही देत म्हणे. मग आम्हाला खरंच वाटलं काही खरं बोलत आहे म्हणून. मग मला का म्हणे, आपण म्हणे इथं नाही राहू म्हणे, आपण म्हणे पुण्याला जाऊ म्हणे, नाही तर म्हणे नागपूरमध्ये राहू म्हणे. मग मी का म्हटलं, आपले लहान लेकरं बा म्हटलं घेऊन काही ठाव ठिकाणा नाही बा म्हटलं. असं तसं मी त्याला म्हटलं. आता मी खरंच माझे 2 लहान मुलं घेऊन मी त्यांच्यासोबत जाणार होती का? त्याला का म्हटलं इथंच आपण सध्याच राहू बा म्हटलं गणेशपूरला, आणि नंतर मग जाऊ बा म्हटलं. ठेवायला बाईचं काय मॅटर आहे बा, तर तुम्ही क्लिअर करून द्या बा म्हटलं. तर नाही म्हणे, ते अशी करते म्हणे, ते तशी करते म्हणे, तू चाल म्हणे इथून म्हणे. तर मी त्यांच्यासोबत नाही गेली. तर मग ठेवाले नाही का 1 महिना आमच्यासोबत चांगले बोलले गिल्ले, आणि मग माझ्यावाल्या ये मला म्हणे पैसे दे म्हणे. तर मी त्याला 2-3 वेळा 5-5 हजार आणि 1 वेळा 10,000 पाठवले. ऐकून आणि घ्या, मग त्यांना बोललो, त्यांना म्हणते स्पष्टपणे कोर्टामध्ये पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली, माझ्याबद्दल गुन्हा दाखल केली त्यांनी, मी कोर्टामधूनच मिटवणार. कोर्टामध्ये मलाही म्हणते ते वाले म्हणे कोर्टामधून पाहिन म्हणते, मी म्हणते पैसा खिचीन म्हणते, आणि तू इथं म्हणते पूर्ण गांड फाडून टाकीन म्हणते. तुझे जेवढे बी काही नातेवाईक गाववाले आहे ना म्हणते, तेवढे मी पाहून घेईन म्हणते. पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरोधात कंप्लेंट दाखल केली, मी पोलीस स्टेशन मधूनच पाहिन ह्यांना. माझी आई मला उचका पाचका बोलते, माझी बायको उचका पाचका बोलते. बापू तू मा पोराप्रमाणे आहे मा, मी पोटच्या पोरावर एवढी जाल घेईन का गा? तू नाही सांग बोललो बापू. मी, ते हरामखोराला बोललो मी. शेवटी आई आहे, आई जन्म दिला आपल्याला, मारलं हा तर बी तू मार सांग. खाऊन घ्या, बोललं तर बी बोलणं खाऊन घ्या म्हणलं. एवढा टोकाचा निर्णय घेणं चुकीचं आहे म्हणलं तुझं. हो नाही, स्वतःच्या मुलाला कोण उचका पाचका बोलते का? दारू प्यायला तर मी काय ह्यांच्या पैशात प्यायला का म्हणते. हो तसाच बोलते रे बापू, मी खोटं नाही सांगत. न अशी अद्दर उचलली न, देवाचं मंदिर नाही का घरामध्ये त्याच्यावर फेकली मले. खुर्च्या तरी फेकून मारल्या, न बंद्या गावाले नाही ऐकून राहिला. बंदा गाव हे झाला म्हणून लोक म्हणे असं तरी सुधरण म्हणे म्हणून. शेतीवाडी काय आहे काकू तुम्हाला? हाय मा शेती गिन हाय, तर लावून दिली म्या ठेक्यानं. कोणाच्या नावावर केला? त्याच्या नावावर केला का नाही मुलाच्या? मास नावानं आहे. किती एकर आहे? 3 नाव आहे, त्याचंही नाव आहे, पोरीचंही नाव आहे, माय नाव आहे. ते बाबा मरून गेले अटॅकनं. किती एकर आहे? 7 एकर आहे. किती? 7.
7 का 6? 7. बरं बरं. हे भडव्याच्या नावावर करू नका, सगळे ते लहान दोन्ही मुलं आहेत का त्यांच्या नावावर करून टाका. हो तर कसं करायचं रे बापू, जाणं त्याच्या घरी तिच्या घरी करणं मा एक माय म्हणून समजणं. मी येतो म्हणा तुले पकडासाठी, अशी धमकी देणं. आ हम्म येतो म्हणा मी तुले पकडासाठी म्हणा, धमकी देणं मा. आणि तिच्याही नवऱ्याला खणकावणं मा. हम्म हम्म. तिच्याही नवऱ्याला खणकावणं, तिले खणकाव एक तुझी माय म्हणून. चालेल चालेल, करू मदत. ताई 1 मिनिट, ताईला फोन द्या. ताई घे शीतल. हॅलो, बोला ना भाऊ.